ही बातमी समोर येते। टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केलेला आहे। पोलिसांकडून दादर कार्यालयामध्ये आणि मीरा रोडच्या कार्यालयात झडती सुरू करण्यात आली आहे। टोरेस कार्यालयाचा पंचनामा सुद्धा करण्यात येतोय। आतापर्यंत मीरा भाईंदर शहरातून 1,07,00,000ची रक्कम जवळपास फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे। तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट केले होते की फक्त लोकांना तुम्ही? नाही, माझे पण होते मॅडम। 35-35 हजार मला आलेले होते ना, ते पण मी त्याच्यामध्ये टाकले आणि 10,000 वर मला 500 रुपये यायचे होते, ते येत होते आणि त्याच्यामध्ये 7,000 रुपये माझे कव्हर झालेले आहे। बाकीचे पैसे आलेले नाही अजूनपर्यंत। आणखीन किती लाखांचं साधारणपणे तुमच्या सोबत जोडलेल्या लोकांचं नुकसान झालंय? भरपूर 40 लाख तर झालेलं आहे मॅडम नुकसान। तुम्ही एक एजंट आहात त्यात? मी एजंट नाही आहे मॅडम, मी एक आहे मेंबर, साधारण मेंबर आहे मी। लोकांना रिफर करायची, बघा या आणि तुम्हाला बोनस भेटेल, तुमच्या घराचा खर्च निघेल, तुम्ही करा यासाठी। आणि त्यांची अपेक्षा होती करायचंय का नाही करायचं, त्यांचा स्वतःचा डिसिजन होता। मी कोणाला फोर्स केला नाही की तुम्ही लावाच म्हणून काय बोललेला नाहीये। तुम्हाला जेवढी आठवड्याची इन्कम पाहिजे तुम्ही बघा आणि घ्या। आम्ही कोणाला फोर्स केलेला नव्हता, इकडे जबरदस्ती चाकू ठेवून कोणाला केलेला नव्हता या आणि करा म्हणून। मात्र जबरदस्तीचा मुद्दा नव्हता, पण ज्या वेळेला दाम दुप्पट पैसे येत होते त्यावेळेला ते रेग्युलर येत होते, एव्हरी टाइम रेग्युलरच यायचे। फक्त 2 आठवड्याचे आम्हाला पैसे आले नाही, जे पैसे यायचे होते ते आले नाही। त्याच्यासाठी आम्ही कंप्लेंट करायली, म्हणजे त्यांनी काय बोलले, तुम्ही सोमवारी या, बँक चालू होईल आणि आम्ही तुमचे पैसे देऊ, नॉर्मल होईल सगळं सिस्टम, तुम्ही काय घाबरू नका। आणि इकडे आले तर काय प्रॉब्लेमच वेगळा आता। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांना जोडण्याचं चेन मार्केटिंग, पिरामिड मार्केटिंगचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत होतं आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना या टोरेसमध्ये गुंतवणूक करायला सांगितली आणि त्यानंतर जे घडलं ते भयानक चित्र होतं। हा मोठा स्कॅम झाल्याचं पाहायला मिळतंय। आर्थिक गुन्हे शाखेकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाईला सुरुवात होत आहे। सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी दादर येथील या शोरूमवरती सगळं पथक जे आहे ते येऊन पोहोचलेलं आहे आणि तपासणी सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ हर्षदसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। नगर जिल्हा सहकारी बँक भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। अनुभवाचं बोगस प्रमाणपत्र जोडलेल्या एजन्सीला भरती प्रक्रियेचं कंत्राट दिल्याचा आरोप केला जातोय। TCS, IBP सारख्या नामांकित कंपन्यांना डावलून वर्कवेल या अनुभव नसलेल्या एजन्सीला भरतीचं कंत्राट दिल्याचा आरोप आहे। याबाबतची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहेत। तसंच भरती परीक्षा पुण्यात कशासाठी आयोजित करण्यात आली असा आरोप सुद्धा केला जातोय। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती सुरू आहे। या नोकर भरतीचं काम जिल्हा बँकेने ज्या वर्कवेल कंपनीला दिलेलं आहे, ती कंपनी फ्रॉड आणि बोगस कंपनी असून या कंपनीने परीक्षा घेण्याचं जे काही पॅनल आहे, ज्याची नियुक्ती सहकार आयुक्त करतो, त्या पॅनलमध्ये घुसण्यासाठी खोटी अनुभवाची प्रमाणपत्र सादर केलेली आहेत। त्याच्यामध्ये कराड नगर परिषद असेल, त्याचबरोबर धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती या नगर परिषदेचे जे काही अनुभवाची प्रमाणपत्रे आहेत ती खोटी आहेत अशी माहिती आम्हाला माहिती अधिकारातून मिळालेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत। पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलेला आहे। आकांनी भरपूर माल जमवलेला आहे, आका अंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे। आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावरती जमिनी आहेत। पुण्यातील मगरपट्ट्यात आकांनी एक अख्खा फ्लोर विकत घेतलाय, ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी इतकी आहे। हा फ्लोर आकाच्या चालकाच्या नावावरती आहे असा दावा सुरेश धस यांनी केला। FC रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत, 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये, एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत, 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 वाय
विष्णू चाटे ची तर पैठणच्या याच मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवरती जोरदार आरोप केल्याचं पाहायला मिळालंय. पुण्यातील एफसी रोडवरती एका मोठ्या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराडचे 7 शॉप असल्याचा आरोप सुरेश धस यांनी भाषणातून केलेला आहे. पुण्यामध्ये एफसी रोडवरती कुशल वॉल स्ट्रीट नावाच्या बिल्डिंगमध्ये सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याचे पार्टनर आहेत. तिथे आकाने 7 शॉप घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पैठणच्या मोर्चातून पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर मोठे आरोप केलेले पाहायला मिळत आहेत आणि पुण्यातील एका मोठ्या बिल्डिंगमध्ये वाल्मिक कराड याचे 7 गाळे असल्याचा आरोप सुरेश धस यांनी आज भाषणातून बोलताना केला आहे. मी त्याच बिल्डिंगच्या बरोबर समोर आहे, ज्या बिल्डिंगमध्ये जवळपास 7 गाळे हे वाल्मिक कराडचे असल्याचा आरोप जे आहे ते भाजप आमदार सुरेश धस यांनी आज केलेला पाहायला मिळाला. पुण्यातील कुशल वॉल स्ट्रीट नावाची ही बिल्डिंग आहे. पुण्यातल्या एफसी रोडवर जो मुख्य रस्ता आहे फर्ग्युसन कॉलेजचा, त्या रस्त्यावरती ह्या बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि याच बिल्डिंगमध्ये जवळपास 601 ते 607 क्रमांकाचे जे गाळे आहेत किंवा जे दुकान आहेत ते वाल्मिक कराडचे असल्याचा आरोप खरं तर भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. जे सुशील पाटील नावाचे बिल्डर आहेत आणि त्यांचे पार्टनर छाजेड यांच्यासह खरं तर वाल्मिक कराड यांची पार्टनरशिप आहे आणि त्यामुळंच या बिल्डिंगमध्ये 7 गाळे असल्याचा आरोप जो आहे तो सुरेश धसांनी केला. आणि दुसरं त्याच्याच बाजूचं जे 608 नंबरचं शॉप आहे किंवा दुकान आहे ते खरं तर जे चाटे आहे विष्णू चाटे त्याच्या नावावर आहे आणि जवळपास 5 कोटी हे एका गाळ्याची किंमत असल्याचं देखील भाषणातून सुरेश धस यांनी सांगितलेलं पाहायला मिळतं. तर काही त्यांच्या पत्नीच्या नावावर देखील इथे गाळ्या असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे. हीच ती खरं तर बिल्डिंग आहे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर असणारी आणि पैठणचा जो मोर्चा संतोष देशमुख यांच्या समर्थनात निघाला होता त्या मोर्चातून खरं तर भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केलेले आहेत. कुशल वॉल स्ट्रीट नावाची जी बिल्डिंग आहे तिथं खरं तर वाल्मिक कराडचे 7 गाळे असल्याचा आरोप केला आणि हीच ती बिल्डिंग आहे. याच बिल्डिंगच्या 6व्या मजल्यावरती वाल्मिक कराडचे एकूण 6 गाळे असल्याचा आरोप आता भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. या बातमीनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.